हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला एक अतिशय सुंदर, अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय उपयोगी कन्सेप्ट बघायचा आहे. तो म्हणजे तुमचा एन्थाल्पी. याच्या अगोदर कुठेतरी तुम्ही ऐकलेलं असेल माझ्याच तोंडातून, ज्या वेळेला आपण इथं काही लेक्चर्स घेत होतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स घेत होतो, त्यावेळेला आपण एन्थाल्पी हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. काय आहे एन्थाल्पी? तर एन्थाल्पी म्हणजे काय, तर टोटल एनर्जी कंटेंट ऑफ द सिस्टम किंवा टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टम. एक सिस्टम घ्यायची, त्या सिस्टमची टोटल हीट काढायची. आता तुम्ही म्हणा ह्याच्या अगोदर सेम कन्सेप्ट एकदा बघितला की कुठला कन्सेप्ट बघितला तर आपण इंटरनल एनर्जी. पण इंटरनल एनर्जी काय होती, एक सिस्टम घेतली तर त्या सिस्टमच्या आतमध्ये असलेल्या सगळ्या प्रकारच्या ऍटमच्या मोलेक्युलच्या सगळ्या प्रकारच्या एनर्जीची ती बेरीज होती. बरोबर आहे की नाही? मग ही एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी मध्ये काय चेंज आहे, तर एन्थाल्पी म्हणजे काय बघा, टोटल heat content of the system. एखाद्या सिस्टमचा टोटल हीट कंटेंट इन्क्लुडिंग किंवा इन्क्लुझिव्ह ऑफ, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे तुमचा, इन्क्लुझिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी, त्याच्यामध्ये त्याची इंटरनल एनर्जी पण असणार आहे, अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी. प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी म्हणजे आता सिंपल मध्ये समजून घेण्यासाठी एक काम करूया का, एक सिस्टम असेल, त्या सिस्टमला इंटरनल एनर्जी तर असणार आहे, शिवाय त्या सिस्टमला एक प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी असते. म्हणजे काय, त्या सिस्टमची काम करण्याची क्षमता. आता तुमच्या माझ्या बॉडीमध्ये स्वतःमध्ये प्रत्येकाची एक एनर्जी असते, शिवाय ह्या एनर्जीच्या सोबत आपली काम करण्याची कॅपॅसिटी पण असते ना. मग इंटरनल एनर्जी आपल्या बॉडीची म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये असलेल्या सगळ्या सेल्स, सगळ्या ऍटम्स, मॉलिक्युल्स ह्यांच्या कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी यांची बेरीज म्हणजे आपल्या बॉडीत झाली इंटरनल एनर्जी. ऍट द सेम टाइम आपल्या बॉडीला काहीतरी काम करण्याची ॲबिलिटी असेल, काम करण्याची क्षमता असेल, दॅट इज अ प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी. ती प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी इंटरनल एनर्जी मध्ये ऍड केली तर आपल्या बॉडीचा टोटल एनर्जी कंटेंट येईल, म्हणजे तुमच्या सिस्टमचा टोटल हीट कंटेंट येईल, म्हणजे टोटल एनर्जी कंटेंट येईल. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. मग परत एकदा चेक करा, एन्थाल्पी म्हणजे काय, टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टम किंवा टोटल एनर्जी कंटेंट ऑफ द सिस्टम इन्क्लुझिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी. मग तुमचा हा एच म्हणजे काय, एन्थाल्पी. एन्थाल्पी इज डिनोटेड बाय एच. एच इज इक्वल टू काय येणार आहे, यू प्लस पीव्ही. बारकाईन बघा, इक्वेशन बघा, इक्वेशन बघून तुमच्या लक्षात येते का, इक्वेशन मध्ये काय दिलंय, एन्थाल्पी इज नथिंग बट द इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी ऑफ द सिस्टम. मग ह्या एवढी सगळी सिस्टमची एनर्जी एकत्र केली की तुमची काय झाली, एन्थाल्पी झाली. मग एन्थाल्पी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, समजा एक आपण इथं सिस्टम घेतली, हे बघा मी इथं सिस्टम लिहितो, सिस्टम इनिशियल स्टेट मध्ये इथं आहे आणि सिस्टम नंतर फायनल स्टेट मध्ये इथं जाणार आहे. सिस्टमची इनिशियल स्टेटची एन्थाल्पी असेल तुमची H1, तर फायनल स्टेटची एन्थाल्पी कशी असणार, तुमची H2 असणार आहे. मग हाऊ टू कॅल्क्युलेट डेल्टा एच, आता डेल्टा एच कॅल्क्युलेट करणं तुमच्यासाठी खूप अवघड नाही, काय असणार तुमचं H2 मायनस H1 असणार आहे. फायनल स्टेटची एन्थाल्पी मायनस इनिशियल स्टेटची एन्थाल्पी घेतली तर चेंज इन एन्थाल्पी येतो. दिस चेंज इन एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. आता तुम्हाला माहिती आहे स्टेट ऑफ फंक्शन, स्टेट ऑफ फंक्शन नाही, स्टेट फंक्शन म्हणजे काय असतं, प्रॉपर्टीची अशी व्हॅल्यू, अशा एक प्रॉपर्टी अशी की ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेट फंक्शन. बरोबर आहे का? मग आता काय करूया आपण, ह्या एन्थाल्पीसाठीचं इक्वेशनच डिराईव्ह करूया. इथे एकदा परत चेक करा, एच इज इक्वल टू यू प्लस पी इंटू व्ही असणार आहे. सेम एक इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. चलो इथं मी काय दाखवले, ही सिस्टम इनिशियल स्टेट मध्ये, इथे सिस्टम फायनल स्टेट मध्ये जाणार आहे. सिस्टमची इनिशियल स्टेटची एन्थाल्पी H1 आहे का, मग इनिशियल स्टेटची एन्थाल्पी H1 असेल तर H1 साठीचे इक्वेशन आपण असं लिहूया का, H1 इज इक्वल टू, बघा जर बारकाईने, U1 प्लस P1 इंटू V1 असेल का नाही, अँड H2 इज इक्वल टू काय असणार आहे, U2 प्लस P2 इंटू V2. अगेन ह्या इक्वेशन वरून आपण काय केलं, इनिशियल स्टेटच्या एन्थाल्पीचं आणि फायनल स्टेटच्या एन्थाल्पीचं दोन्हीचं काय केलं आपण, इक्वेशन लिहिलं. मग आता काय करूया, ह्या दोन्ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून आपण डेल्टा एच साठी इक्वेशन काय येते बघूया. आपण इथं लिहितो मी, डेल्टा एच इज इक्वल टू काय आलं तुमचं, H2 मायनस H1. मग H2 इज इक्वल टू काय आलं तुमचं, U2 प्लस
P2 इंटू V2 हे एकदा ब्रॅकेट मध्ये घेऊया आपण H2 मायनस H1 चं काय ना तुमचं U1 प्लस P1 इंटू V1 असणार. ह्या मायनस साइन ना आत मल्टिप्लाय करूया का? मायनस साइन जर आत मल्टिप्लाय केलं तर काय तुमचं U2 हिथूनच लिहायला सुरुवात करतो मी P2 V2 मायनस U1 मायनस P1 इंटू V1. आता काय करूया एक सिमिलर टर्म्स एकत्र घेऊया. एकसारख्या टर्म्स काय करायच्या आपल्याला एकत्र घ्यायच्यात. एकसारख्या टर्म्स जर एकत्र घेतल्या तर काय होईल तुमचं U2 मायनस U1 हे U2 हे U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1. आलं लक्षात. आता काय म्हणत बघा आता ऍट कॉन्स्टंट प्रेशर आपण जर सिस्टमचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर ते कसं असणार आहे P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P घेऊया. म्हणजे सिस्टमच्या आतलं आणि बाहेरचं इनिशियल फायनल सगळं प्रेशर जर कॉन्स्टंट असेल ही सिस्टम जर ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काम करत असेल तर P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P घेऊया का. मग ती जर व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली आता आपल्याला इथे इक्वेशन लिहायला जागा नाही तर मी काय करतोय व्हिडिओ पॉज करा हे लिहून घ्या. मी इथं वर जागा नाहीये तर इथं इक्वेशन कंटिन्यू करतोय. मग कसं आलं आपलं हे बघा P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P इथं सबस्टिट्यूट केलं तर डेल्टा H इज इक्वल टू काय आलं तुमचा U2 मायनस U1 प्लस PV2 मायनस PV1 दॅट इज इक्वल टू U2 मायनस U1 प्लस P इंटू ब्रॅकेट मध्ये V2 मायनस V1. ब्रॅकेट मध्ये काय असं काय आलं हा P आपण कॉन्स्टंट आहे तो कॉमन काढला आलं लक्षात. मग आपण V2 मायनस V1 केलं. मग आता फायनल इक्वेशन काय आलं डेल्टा H इज इक्वल टू U2 मायनस U1 काय असेल तुमचं डेल्टा U प्लस काय आलं P इंटू डेल्टा V. बघा जरा सी दिस इज द रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U. आता मला जरा सांगा हे कुठं बघितलेलं आठवतंय का हे तुम्ही असं आठवतंय का. येस आठवतंय का आठवत असेल ते तुम्हाला QP हीट ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू काय होतं आपलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन आयसोबॅरिक प्रोसेस. आठवतंय का मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं हे नवीन काय आलं पुढे बघू आपण. आज इथं आपण काय आलो heat absorbed at constant pressure is nothing but the change in the enthalpy of the system and heat absorbed at constant volume is nothing but the change in the internal energy of the system असणार आहे. आलं लक्षात. व्हिडिओ पॉज करा हे लिहून घ्या त्याच्यानंतर हे घ्या त्याच्यानंतर इथं येऊन हे इक्वेशन एकदा अतिशय महत्वाचं आहे. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या नंतर मी हे क्लीन करून आपण पुढे कंटिन्यू करूया. आता काय बघायचं आहे बघा तर रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U फॉर केमिकल रिएक्शन. एखाद्या केमिकल रिएक्शन साठी तुमचा डेल्टा H डेल्टा U यांचं काय रिलेशन असणार. डेल्टा H म्हणजे काय हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा U म्हणजे काय हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असणार. ह्या दोन्हीचं रिलेशन एखाद्या केमिकल रिएक्शन साठी कसं येतं आपण बघूया. आपले इक्वेशन ह्या दोन्हीचं रिलेशन काय आहे बघा डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. मी काय करतोय ह्या डेल्टा V ची व्हॅल्यू काय करू आपण सबस्टिट्यूट करूया. ही डेल्टा V ची जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपलं इक्वेशन काय आलं डेल्टा U प्लस P इंटू V2 मायनस V1. ह्या P ना मल्टिप्लाय केलं तर काय आलं डेल्टा U प्लस PV2 मायनस PV1. आलं का बरोबर बघा. आता आपण जो गॅस ह्या केमिकल रिएक्शन मध्ये घेणार आहे कुठलेही केमिकल रिएक्शन असेल ती गॅसियस स्टेट मध्ये असेल तर त्या गॅसियस स्टेटच्या केमिकल रिएक्शन साठी आपण काय करणार आहे जे रिएक्टंट असतील प्रोडक्ट्स असतील ते सगळे गॅसियस स्टेट मध्ये असणार. तर ते जर आयडियल गॅस आहेत असं कन्सिडर केलं तर आपलं आयडियल गॅस इक्वेशन काय आहे PV इज इक्वल टू nRT. मग हे PV इज इक्वल टू nRT इक्वेशन आपण रिएक्टंट आणि प्रोडक्ट ह्या सगळ्यांना जर अप्लाय केलं तर रिएक्टंट साठी असं होईल की PV1 इज इक्वल टू N1RT म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आणि PV2 म्हणजे फायनल स्टेट प्रोडक्ट काय N2 इंटू RT. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपलं इक्वेशन काय येईल बघा डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस काय येणार आहे N2
आर टी मायनस N1 RT. RT ला RT कॉमन काढूया. काय येईल बघा तुमचं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस RT इंटू N2 मायनस N1. आता काय करूया आपण इकडे घेऊया. हे काय आलं तुमचं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U तर ऍज इट इज घ्या प्लस R इंटू T तर ऍज इट इज येईल. N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. N2 मायनस N1 काय राहा डेल्टा N इन द गॅसियस स्टेट ओनली. आलं लक्षात. जुन्या सिलेबस मध्ये टेक्स्टबुक मध्ये फक्त डेल्टा N दिला होता. नवीन सिलेबस मध्ये जर आपण पाहिलं तर डेल्टा N इंटू त्याने असं काय केलं की G म्हणजे काय करायचे आहेत फक्त गॅसियस रिएक्टंट प्रोडक्ट कन्सिडर करायचे आहेत. अँड सी दिस इज द रिलेशन बिटवीन delta H and delta U for the reaction which contains, which includes, which has a reactant and product both are in a gaseous state. आता एक अशी रिएक्शन, आता हे झालं नंबर 1. आता दुसरी रिएक्शन अशी की the reaction which includes solids and liquids only. सॉलिड आणि लिक्विड्स फक्त एकत्र. एक रिएक्शन अशी की ज्यामध्ये सॉलिड्स आणि लिक्विड्स असतील. आता सॉलिड्स पण कॉम्प्रेस होऊ शकत नाही, लिक्विड्स पण कॉम्प्रेस होऊ शकत नाही. मग सॉलिड्स आणि लिक्विड्स असतील तर डेल्टा व्ही ची व्हॅल्यू ऑलमोस्ट काय घ्यायची आपण 0 घ्यायची. मग डेल्टा व्ही ची जर व्हॅल्यू आपण ऑलमोस्ट 0 घेतली, का घेतली तर यांच्या व्हॉल्यूम मध्ये, यांच्या म्हणजे कोणाच्या सॉलिडच्या आणि लिक्विडच्या व्हॉल्यूम मध्ये खूप काही चेंजेस होत, अगदी निग्लिजिबल चेंज होतो. म्हणजे अशी केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये सॉलिड्स आणि लिक्विड्स असतील, रिएक्टंट आणि प्रोडक्ट सॉलिड आणि लिक्विड स्टेट मध्ये असतील, त्यांच्यासाठी डेल्टा व्ही निग्लिजिबल म्हणजे 0 कन्सिडर केला तर तुमचा डेल्टा H इज इक्वल टू काय येणार आहे डेल्टा U येणार आहे. सी अगेन दिस इज द रिलेशन बिटवीन हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे चेंज इन एन्थाल्पी and चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर द केमिकल रिएक्शन. आणि तिसरा आहे फॉर द रिएक्शन having delta N is equal to 0. आता डेल्टा N is equal to 0 म्हणजे काय, एक अशी केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये रिएक्टंटचे मोल्स आणि प्रोडक्टचे मोल्स जर सेम असतील. इफ N1 is equal to N2 then डेल्टा N किती आला तुमचा 0. मग डेल्टा N जर 0 आला तर त्याही कंडिशन मध्ये डेल्टा H is equal to काय असणार तुमचा डेल्टा U असणार आहे. बारकाईन बघा डेल्टा U आणि डेल्टा V दिसायला एकसारखे दिसतात, पण कुठं V आणि कुठं U वापरलाय हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. स्टेट बोर्डच्या क्वेश्चन मध्ये किंवा स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो फॉर द एक्सप्लेन द कंडिशन ऑफ द राईट द कंडिशन फॉर विच डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U. तर तुम्ही ह्या दोन कंडिशन लिहायच्या. अशा केमिकल रिएक्शन ज्यांच्यामध्ये फक्त सॉलिड्स आणि लिक्विड्स असतील किंवा अशा केमिकल रिएक्शन ज्यांच्यामध्ये रिएक्टंटचे मोल्स आणि प्रोडक्टचे मोल्स सेम असतील तर डेल्टा N काय येत असतो तुमचा 0 येत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U. लक्षात आलं का इथपर्यंत. चलो व्हिडिओ पॉज करून इथपर्यंत लिहून घ्या. आपल्याला अजून वर्क डन इन केमिकल रिएक्शन लागलंच बघायचं आहे. चला काय बघायचं आपल्याला वर्क डन इन केमिकल रिएक्शन. आता वर्क डन इन केमिकल रिएक्शन कसं काढणार आहे. आपला वर्कचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V. ह्या एक 2-4 मिनिटापूर्वी मी तुम्हाला एक इक्वेशन काढलं होतं पण द रिलेशन बिटवीन द डेल्टा H अँड डेल्टा U फॉर द केमिकल रिएक्शन. मग त्यासाठी आपण काय करतो डेल्टा V ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. सेम करूया ना. ह्या डेल्टा V ची व्हॅल्यू V2 मायनस V1 सबस्टिट्यूट केली. अगेन ह्या P ना आत मल्टिप्लाय केलं मायनस P V2 प्लस काय आलं तुमचं P V1 आलं. बरोबर आहे का. चेक करूया जरा. चला बघा. चलो आता आयडियल गॅस इक्वेशन आहे असं आपण समजलेलंच होतं. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन नुसार P V2 काय होतं मगाशीच घेतलं होतं की मायनस N2 RT प्लस काय येणार आहे N1 RT. मग ह्यात कसं होणार आहे तुमचं मायनस साइन जर बाहेर काढलं तर मायनस N2 RT मायनस N1 RT. RT कॉमन घ्या मायनस इंटू RT घेतलं तर काय होणार N2 मायनस N1. मग काय तुमचं मायनस RT इंटू डेल्टा N. सी दिस इज द रिलेशन
दिस इज द इक्वेशन फॉर द वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन. आपल्याला कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये वर्क डन काढायचं तर असं काढायचं. आता एखादी केमिकल रिएक्शन म्हणजे काय, रिएक्टंट आणि प्रोडक्ट आपण घेत असतोय. रिएक्टंटचे मोल्स आपण काय घेतले N1, प्रोडक्टचे मोल्स काय घेतले N2. जर एखादी केमिकल रिएक्शन असे असेल की ज्याच्यामध्ये N2 इज ग्रेटर दॅन N1 असेल, म्हणजे प्रोडक्टचे मोल्स जर रिएक्टंटच्या मोल्स पेक्षा जास्त असेल, तर डेल्टा N तुमचा काय आला, पॉझिटिव्ह. मग डेल्टा N पॉझिटिव्ह आला तर W कसा आला तुमचा, निगेटिव्ह आला. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट टाकून करून बघा ना. हे बघा, ही N2 ची व्हॅल्यू जास्त आहे, N1 कमी आहे, म्हणजे तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू मोल्स जास्त आहेत, रिएक्टंटचे मोल्स कमी. आता प्रोडक्टचे मोल्स कधी जास्त होणार आहेत, जेव्हा गॅसचं काय होणार आहे, एक्सपान्शन होणार. आणि गॅसचं एक्सपान्शन होतं म्हणजे वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. मग त्या कंडिशनमध्ये डब्ल्यू व्हॅल्यू कशी असते, आली की निगेटिव्ह आपली. समजा N1 इज ग्रेटर दॅन N2 असेल तर डेल्टा N कसा आला तुमचा, निगेटिव्ह. आणि डेल्टा N जर निगेटिव्ह आला तर डब्ल्यू इज इक्वल टू कसं आलं तुमचं, पॉझिटिव्ह येणार. म्हणजे काय होणार आहे, तुमच्या रिएक्टंटचं कॉम्प्रेशन होऊन प्रोडक्टचे मोल्स कसे होणार आहेत, तुमचे कमी होणार आहेत आणि रिएक्टंटचे जास्त असणार आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं का? चलो आता काय करायचं आपल्याला, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आपण सेपरेट एवढ्यासाठीच करणार की ह्याच्याशी रिलेटेड जेईई नीटचे भरपूर क्वेश्चन्स आहेत, सीईटी मध्ये पण भरपूर क्वेश्चन विचारले, ते घेणार आहे. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये.